पन्हाळा तालुक्यातील पोहाळवाडी येथील माजी सरपंच रंगराव चौगले आणि त्यांचे पुत्र युवा नेते युवराज चौगले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केलाय. आमदार विनय कोरे यांनी त्यांच्या गळ्यात जनसुराज्य पक्षाचा स्कार्फ घालून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी कुंभारवाडी, बाजार भोगाव, पोहाळेवाडी यासह पन्हाळा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी जिल्ह्यातील राजकारण जनसुराज्याला विचारात घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही असा दावा केला. जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बदल घडवण्याची धमक आहे. निष्ठावान कार्यकर्ते हाच जनसुराज्याचा भक्कम पाया आहे. पक्षाच्या स्थापनेपासून कार्यकर्त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि जनतेनं दिलेला विश्वास हेच पक्षाचं खरं भांडवल असल्याचं विनय कोरे यांनी सांगितलं. जनसुराज्य पक्षानं आतापर्यंत अनेक सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत संधी दिली आहे. त्यामुळं चौगले यांनी पक्षप्रवेश करून आमच्यावर टाकलेला विश्वास वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी रंगराव चौगले आणि युवराज चौगले यांनीही मनोगत व्यक्त करताना जनसुराज्य पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश देसाई, शशिकांत आडनाईक, भगवान पाटील, शोभाताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, अनंत तेली, आनंदा कांबळे, उत्तम धुमाळ, दगडू पाटील, फुलाजी पाटील, युवराज बेलेकर, सुभाष सावंत, सरदार पाटील यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.